नमस्कार मंडळी, मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज 15 तारीख हा, आज ॲक्च्युअल रातचा बड्डे हा, त्यामुळे आज थोडीशी गडबड हा, कारण तो घरात नाही बाहेर पडायचं नाही, पण जेव्हा कधी तो माझ्या समोर नसतो तेवढ्या वेळेत मग पटापट सगळं आवरून घेऊचा। तर म्हणजे पुरणपोळी करूचे बाकी आहेत, बाकीचा जेवण तर माझं झालंच, जसं की जिलेबी मी कालच केले, गुलाबजाम पण केले आणि शाही तुकडा तो पण मी आधीच करून घेतलेला आहे। त्यामुळे त्या 3 गोष्टींचा तर टेन्शन मिटला माझा। तर फक्त पुरणपोळी आहे। पुरणाची तयारी तर मी काल रात्री तो वेब सिरीज बघत होतो तेव्हा जेवण करता करता पटकन मी करून ठेवले आहे। डाळ शिजत होती, त्याचा वास येत होता, पण त्यांनी तेवढं लक्ष देऊ नये, कारण ते केवढा कळालेलं की काहीतरी मी जेवणात बिझी असेल म्हणून। त्यामुळे त्यांनी फार काय आत येऊन चेक करू नये की मी काय करते हे वगैरे, त्यामुळे ता एक मका बरा झाला। आजच्या दुपारच्या जेवणात तर मी नॉर्मल साधा आपण चिकन करतो तसा करतले आहे, आणि त्याची नजर चुकवून म्हणजे जसं मका शक्य जेव्हा तो आंघोळी वगैरे जात तेवढ्या दरम्यान मका पटकन पुरणपोळी करून घेऊ कवेत। त्यामुळे मी आज बाहेरून इंट्रो करते आहे, कारण बाहेरून आवाज आत जाणार नाही, आतला आवाज बाहेर येणार नाही, तर त्यांनी दार उघडल्यानंतर मला कळतं। त्यामुळे मी बाहेर येऊन बसले आहे आज, आणि सकाळी सकाळी थोडंसं वातावरण पण बरा हा, थोडं गारवा हा, पण तरी ओके हा, त्यामुळे बाहेर येऊन बसले आहे। माझाही आवरून घेतलं आहे, जसं तो आंघोळीत जात त्याचा पहिला पुरणपोळी करून घेतले, म्हणजे जेवढं होतील तेवढे, आणि बाकीचा मग गुपचूप लपवून ठेवतलं आहे। आणि बघू तोपर्यंत जर कळाला तर कळाला, ठीक आहे, कारण कालपासून किती सस्पेन्स ठेवतलं त्या गोष्टीमध्ये। त्यामुळे आता काही हरकत नाही, आता कळाला तर कळू द्यात, त्याचं बड्डे आता मेसेज ते का कळतालाचा। तर आता मी तुमका डायरेक्ट दाखवते, म्हणजे मी प्रयत्न करतले लपवण्याचं, पण कितपत लपता आता बघू। तर त्या हिशोबाने मी आत्ता तर एवढ्यावर थांबवते आहे, तुमका नंतर मी पटकन जेवण करताना दाखवते। जास्त लपून लपून करू गेला की त्या कळतच, तसा काहीसा माझ्याबरोबर झाला। राज आंघोळीत गेलो म्हणून मी लवकर पुरणपोळी करू घेतले, पण त्याआधी मी नॉनव्हेज करत होते, त्यामुळे ते सगळं घासून पुसून नंतर मी पुरणपोळी करू घेतलेले, बिकॉज माका आज सोमवारी त्याच्या कामावर सुद्धा त्याच्या मित्रांसाठी करून देऊचे होते, त्याच्या बर्थडेचा असा काहीतरी म्हणून। तर मग तिकडे सगळं क्लीन करून नंतर करूचा लागला, आणि तोपर्यंत तो त्याचा आवरून इलो, त्यानंतर का कळाला की मी पुरणपोळी करत होते। त्यानंतर मग मी औक्षण करून घेतले, त्याच्या फॅमिलीक व्हिडिओ कॉल करून आम्ही ह्या सगळं सेलिब्रेशन करत होतो। त्यामुळे ती तोपर्यंत जेवूक बसलेली, आणि त्यांचं आवरून होईपर्यंत आम्ही मग थांबलो। त्यांचं जसं झालं तसं नंतर आम्ही बड्डेची तयारी केली, औक्षण वगैरे करून घेतला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची भाची, मामा भाचीचा रिलेशनच तसा असता की मामा भाचीशिवाय नाही करमणार आणि भाची मामाशिवाय नाही, तसा काहीसा। आणि मी एका व्हॉइस ओव्हर यासाठी करते आहे, कारण 3 जागेंवर वेगळ्या वेगळ्या बर्थडेचा गाणं चालू झालेला, म्हणजे तर 3 जण 3 वेगळ्या आपल्या पद्धतीने म्हणत होतो, त्यामुळे एका व्हॉइस ओव्हर करूचं लागलो। त्यानंतर प्रत्येकाच्या वाट्याचं त्यांनी एक पीस कट केलं, आणि त्यातलं मी एक तेका भरवलं आहे, आणि हे त्यांचे किडे चालू होते, बिकॉज त्या लहान आणि तेका केक वगैरे ह्या सगळ्या खूप आवडतं, आणि त्या चॉकलेट तर त्याच्या अगदी जीवाचा, लहान मुलांका असंही तर आवडतात। त्यानंतर मी मुद्दाम तेका व्हिडिओ कॉलमधनं भरवून गेलेलं, आणि हे बघा यांचे किडे चालू होते, हे इकडनं तेका चिडवत होतो, आणि तर लहान होता त्याच्यामुळे तेका तर थोडासा वाटतलाच की केक वगैरे असं म्हटलं तर एक्साइटमेंट असतंच लहान मुलांच्यात। आणि त्या एवढा उशिरापर्यंत जाग्या होता मामाक विश करण्यासाठी, तर ह्या त्याची भाची, आम्ही टीव्हीकसुद्धा तो व्हिडिओ कॉल कनेक्ट केलेलो, आणि अशा पद्धतीने त्याचं बर्थडे झालो। त्याच्यानंतर तो पुन्हा फॅमिलीबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलण्यात कंटिन्यू केला, कारण की आज काय काय केलेला ताई त्यांना दाखवत होतो। तर आज हो असं बेत होतो, पुरणपोळी, शाही तुकडा, गुलाबजामुन आणि जिलेबी। केक तर आम्ही काल वॉलमार्टमधनं आणलेलो। दुपारी अगदी साधा जेवण होता, जसं की मी म्हटलेलं नॉर्मल चिकनची ग्रेव्ही केलेली, त्यामुळे ता काय मी दाखवत नव्हते, कारण उगाच मग तो व्हिडिओ लांबून काहीच फायदा नसता त्यामुळे। आणि आता संध्याकाळी काय करायचं म्हणजे बाहेर जायचं की घराकडेच, तर असं ठरलं की मग आज आपण घराकडेच करूया, बिकॉज बाहेर गेलो असतो तर तेवढा खाऊ काही झाला नसता, कारण आज दिवसभरात त्यांनी प्रचंड गोड खाल्ल्या ना बर्थडे बॉयने, त्यामुळे त्याला भूक नव्हती, आणि त्याचं असं झालेलं की बाहेर गेलं तरी मग असं काही खाण्याची क्रेविंग नाही की मग खाऊचाच हा म्हणून। तर म्हटलं ठीक आहे, घराकडे सगळा हा, तर आपण घराकडेच बिर्याणी करूयात। आणि आज तर अगदी साधंसो, म्हणजे व्हेज पण झाला आणि नॉनव्हेज पण झाला, तर आता बिर्याणीचं बेत हा। आणि आजचा दिवस असं संपलो हा, बिकॉज आज मधल्या वेळेत कायच व्हिडिओ करून मिळाला नाही, कारण
सकाळपासून त्याचे फोन चालू होते आणि त्यामुळे त्या सगळ्यात तो बिझी होतो, मी जेवण करण्यात बिझी होते, मध्येच पुरणपोळी करण्यात बिझी होतोय. त्यामुळे हा सगळा गोंधळ जास्त काही व्हिडिओ करू मिळाला नाही. आज आम्ही काही बाहेर जाऊ काही नाही, बट हा जेव्हा कधी जाऊ तेव्हा नक्की दाखवेन. तर आजच्या पुरता एवढाच. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि मी दाखवतेच मी बिर्याणी कशी केली आहे.